हेडलाईन्स नंतर सगळ्या बातम्या विस्ताराने पाहूयात आणि सुरुवातीचीच बातमी अतिशय महत्त्वाची आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान आज दिल्लीत भारत आणि फ्रान्समध्ये एक महत्त्वाचा संरक्षण करार झालाय। भारत फ्रान्समध्ये 63,000 कोटींची डिफेन्स डील झाली आहे। भारताकडून 26 राफेल एम विमानांची खरेदी करण्यात आली आहे। या करारामुळे भारतीय नौदलाची ताकद लक्षणीयरित्या वाढणार आहे। विशेष म्हणजे राफेल मरीन लढाऊ विमानांचा हा करार केवळ भारतीय नौदलासाठी एक मोठी उपलब्धी ठरणार नाहीये, तर प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीने देखील हे एक अतिशय महत्त्वाचं पाऊल मानले जाते। या विमानांची क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून संपूर्ण तपशील जाणून घेणार आहोत। राफेल एमची वैशिष्ट्य आपण पाहतोय 15.27 मीटर लांब, तर 10.80 मीटर रुंदी असेल, 5.34 मीटर इतकी उंची असेल, तर 10,600 किलो वजन या राफेल एमचं असणार आहे। 1912 किलोमीटर प्रति तास गती असणार आहे, तर सुमारे 3,700 किलोमीटर श्रेणीचं असेल। या संदर्भात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। रामराजे, या हल्ल्यानंतर भारताकडून हालचाली घडतायत आणि याच हालचालींदरम्यान आता फ्रान्स सोबतचा हा जो एक महत्त्वाचा करार आहे, हा कितपत आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, सविस्तर माहिती सांगाल? बिलकुल, भारताच्या सागरी रक्षेसाठी हा करार अतिशय महत्त्वाचा आहे आणि 63 कोटींचा हा करार आहे। 3,700 किलोमीटर लांब मारा करू शकतं असे जहाज आहेत आणि एवढंच नाही तर कित्येक टन अणुबॉम्ब जे आहेत ते उचलून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याची क्षमता जी आहे, वाहण्याची क्षमता आहे, ती या राफेल एम मध्ये आहे। त्यामुळे ह्या राफेल एम हे मरीन साठी अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर स्पीड जो आहे तो अतिशय चांगला आहे। 1,900 किमीचा जो आहे तो स्पीड आहे पर आवर। त्याच्यामुळे एका क्षणामध्ये देशाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये पोहोचणार आहे हे राफेल एम। त्यामुळे लाईट वेट म्हणजे की हलकं, त्याचबरोबर मोठं सामान वाहून नेणारं, अणुबॉम्ब सुद्धा घेऊन जाणारं आणि त्याचबरोबर लांब पल्ल्याचा मारा करणारं आणि लवकर पोहोचणारं, म्हणजे की अशी ही वैशिष्ट्य आहेत राफेल एमचे। आणि आता या क्षणी की जेव्हा पाकिस्तान सोबत संबंध तणावलेले आहेत आणि दुसरीकडे चीनने सुद्धा पाकिस्तानची कुठेतरी बाजू घेतलेली आहे, अशा वेळी राफेल आपल्यासोबत असणं, भारतासोबत असणं भारताची सागरी क्षमता आणि त्याचबरोबर शस्त्रास्त्र जे आहे ते आणखीन बळ वाढवणार आहे असं म्हणावं लागेल आणि यामुळे नक्कीच पाकिस्तानला धडकी बसणार। निश्चितच राम, एकूणच काय तर भारताची त्यामुळे आपली ताकद देखील कुठेतरी वाढणार आहे, हे निश्चितच आहे। राफेल एम या संदर्भातला करार झालाय, मात्र ही विमानं कधीपर्यंत भारतात येणार आहेत राम, या संदर्भात काही माहिती कळू शकलीये का? लवकरात लवकर ही विमानं भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न आहे, कारण आपल्याला माहिती आहे की 2022 मध्येच आपण राफेल घेतले होते, त्यावेळेस 26 राफेल घेतले होते आणि त्यानंतर हा दुसरा करार आहे आणि त्यामुळे आता हा करार झाल्यानंतर साधारणतः पुढच्या लवकरात लवकर म्हणजे की 6 महिन्याच्या आतमध्ये राफेल एम जे आहे ते भारतामध्ये येण्याची शक्यता दाट आहे। निश्चितच राम, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।